आगामी अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026च्या अनुषंगाने पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी शहरात अवैध व्यवसायांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत। या मोहिमेअंतर्गत 6 जानेवारी रोजी गुन्हे शाखेने वलगाव रोडवरील ट्रान्सपोर्ट नगर येथे छापा टाकून 29,43,620 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केली आहे। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मध्य प्रदेशातून एका आयशर ट्रक मधून MH15 1877 प्रतिबंधित गुटख्याची चोरटी वाहतूक होणार होती। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे आणि त्यांच्या पथकाने ट्रान्सपोर्ट नगर मधील डायमंड ट्रान्सपोर्ट समोर सापळा रचला। तपासादरम्यान ट्रक मध्ये विविध नामांकित कंपन्यांचा सुगंधित तंबाखू आणि गुटखा आढळून आला। यामध्ये विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि 15 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक असा एकूण 29,43,620 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी चालक ईश्वर सूर्यवंशी वय 40 वर्ष राहणार इंदूर मध्य प्रदेश आणि डायमंड ट्रान्सपोर्टचे मालक अब्दुल सलीम अब्दुल कादर वय 35 वर्ष राहणार अमरावती यांना अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्यात इंदूर येथील माल पाठवणारे किशोर पांडे यांच्यासह अमरावती आणि यवतमाळ येथील इतर 4 जणांविरुद्धही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंदे यांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलीस स्टेशन मध्ये या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून अशा अवैध साठ्यांवर कडक नजर ठेवली जात आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।